नमस्कार मित्रांनो, मी श्री U.D. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस. आपले स्वागत करतो. आपण BA भाग 2 सेमिस्टर 3 मधील भूगोल पेपर नंबर 4 चा अभ्यास करीत आहोत. साधन संपत्ती भूगोल हे या पेपरचं नाव आहे. आणि मित्रांनो, या पेपरमध्ये आपण 4 प्रमुख टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये पहिल्या चॅप्टरचं नाव आहे इंट्रोडक्शन ऑफ रिसोर्स जिओग्राफी, साधन संपत्ती भूगोलाची ओळख. दुसऱ्या चॅप्टरचं नाव आहे मेजर रिसोर्सेस, महत्वाच्या साधन संपत्ती किंवा प्रमुख साधन संपत्ती. तिसरा चॅप्टर आहे सस्टेनेबल रिसोर्स डेव्हलपमेंट. या सस्टेनेबल रिसोर्स डेव्हलपमेंट या चॅप्टरचं शाश्वत साधन संपत्तीचा विकास असं नाव होत किंवा आहे. आणि चौथा चॅप्टर आहे प्रॅक्टिकल थेरी ओनली, प्रात्यक्षिक भूगोल. यामध्ये फक्त थेरीचा भाग आवश्यक आहे. या 4 चॅप्टरपैकी आपण पहिला चॅप्टर इंट्रोडक्शन ऑफ रिसोर्स जिओग्राफी, साधन संपत्ती भूगोलाची ओळख, या चॅप्टरचा अभ्यास पूर्ण केला असून आपण आज मेजर रिसोर्सेस, प्रमुख साधन संपत्ती किंवा महत्वाच्या साधन संपत्ती, या चॅप्टरची ओळख किंवा अभ्यासाची सुरुवात आपण करणार आहोत. या प्रमुख किंवा महत्वाच्या साधन संपत्तीमध्ये मित्रांनो, आपल्याला सिलेबस अंतर्गत 4 साधन संपत्तीचा अभ्यास करायचा आहे. या 4 साधन संपत्तीमध्ये पहिली साधन संपत्ती आहे वॉटर रिसोर्स, दुसरी आहे फॉरेस्ट रिसोर्स, तिसरी आहे एनर्जी रिसोर्स, चौथी आहे ह्यूमन रिसोर्स. या 4 साधन संपत्तीचे आपल्याला डिस्ट्रीब्युशन, युटिलायझेशन अँड प्रॉब्लेम अभ्यासायचा आहे. याचं आपल्याला मराठीत सांगायचं झालं तर मित्रांनो, जलसाधन संपत्ती, वनसाधन संपत्ती, ऊर्जा साधन संपत्ती आणि मानवी साधन संपत्ती, या 4 साधन संपत्तीचे आपल्याला वितरण, उपयोजन किंवा उपयोग किंवा वापर आणि त्या साधन संपत्ती संदर्भातील असणाऱ्या समस्या यांचा अभ्यास आपल्याला यामध्ये करावायचा आहे. मग आपण यातील पहिली साधन संपत्ती आहे वॉटर रिसोर्सेस, डिस्ट्रीब्युशन, युटिलायझेशन अँड प्रॉब्लेम.
म्हणजेच जलसाधन संपत्ती वितरण, उपयोग व समस्या याची सुरुवात आपल्याला करायची आहे. या प्रमुख 4 साधन संपत्तीची नावं पुन्हा एकदा मराठीमध्ये आपल्याला दिसत आहेत. जलसाधन संपत्ती, वनसाधन संपत्ती, ऊर्जा साधन संपत्ती व मानवी साधन संपत्ती. मित्रांनो, मानव हा आर्थिक क्रियांचा पुरस्कर्ता असून साधन संपत्तीचा उपभोक्ता मानला जातो. मानव साधन संपत्तीचा उपभोग घेतो आणि संस्कृतीची उभारणी करतो. मानवाने आपल्या जीवनासाठी पर्यावरणीय साधनांचा वापर करून घेतला आहे, पण साधनांचा वापर काळजीपूर्वक केला नाही. मित्रांनो, त्यामुळे मर्यादित स्वरूपाच्या साधन संपत्तीचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. म्हणून साधन संपत्तीचा योग्य व नियोजनपूर्वक वापर होणे गरजेचे आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, शहरीकरण, वाढती वाहतुकीची साधने यामुळे पर्यावरणातील साधन संपत्तीचा ऱ्हास होत आहे. यासाठी साधन संपत्तीची वाढ व विकास योग्य आणि नियोजनपूर्वक होणे आवश्यक आहे. त्यासाठी गंभीर प्रशासन आणि गंभीर प्रशासनाचे मजबूत व्यवस्थापनाची अत्यंत आवश्यकता आहे. यासाठी फक्त खंबीर किंवा कठोर व्यवस्थापनाचीच गरज आहे असं नाहीये, तर सर्वसामान्य माणसांना या साधन संपत्तीच्या संवर्धनाचं, जोपासनेचं महत्त्व आपल्याला सांगता आलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं यामध्ये लोकसहभाग वाढेल आणि आपण या साधन संपत्तीचा लाभ पुढील पिढीस देऊ शकू. मानवाच्या गरजा ज्यांच्यामुळे पूर्ण होतात त्यांना आपण साधन संपत्ती असे म्हणतोय. हे आपण पहिल्या प्रकरणामध्ये व्यवस्थितरित्या अभ्यासलेलं आहे. हवा, पाणी, माती, खनिजे, वनस्पती आणि प्राणी इत्यादी मानवासाठी साधन संपत्ती आहे. या सर्व साधन संपत्तीचा नैसर्गिक साधन संपत्ती म्हणून आपण अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, त्यावेळेस आपण अभ्यासलं की या साधन संपत्तीचा आपण म्हणजे मानव जरी उपभोग घेत असला तरी त्याची निर्मिती करू शकत नाही आणि त्यामुळे आपण या साधन संपत्तीची जोपासना, संवर्धन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ही सर्व नैसर्गिक साधन संपत्ती मानवासाठी अनन्यसाधारण महत्त्वाची आहे. अन्यथा मानवाचा विकास पूर्णपणे खालावून जाईल असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल.
आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला या प्रकरणामध्ये आपण प्रमुख महत्त्वाच्या साधन संपत्ती आपण पाहणार आहोत आणि हे पाहत असताना त्यांचं वितरण जगामध्ये कसं झालेलं आहे, त्यांचा काय नेमका मानवासाठी उपयोग आहे आणि आजपर्यंत या मानवानं या साधन संपत्तीचा उपयोग घेत असताना कशी लूट केलेली आहे किंवा ऱ्हास केलेला आहे किंवा या साधन संपत्तीला कसं ओरबाडून काढलेलं आहे, हे आपल्याला समस्येमध्ये अभ्यासायचं आहे. आणि या सर्व अभ्यासाचा जो काही उद्देश आहे मित्रांनो, तो म्हणजे या साधन संपत्तीची जोपासना करण्यासाठी आपण अत्यंत दक्ष राहिलं पाहिजे याची जाणीव निर्माण करणे हे या प्रमुख साधन संपत्तीच्या अभ्यासाचं उद्दिष्ट आहे. आणि या 4 प्रमुख साधन संपत्ती, जलसाधन संपत्ती, वनसाधन संपत्ती, ऊर्जा साधन संपत्ती व मानवी साधन संपत्ती, या 4 साधन संपत्तीपैकी आपण पहिल्या साधन संपत्तीचा आपण अभ्यास करूया. जलसाधन संपत्ती. जलसाधन संपत्तीचे महत्त्व. मित्रांनो, सजीवांना दैनंदिन जीवन जगत असताना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या निसर्गातील विविध घटकांची मदत होत असते. सजीवांच्या मूलभूत गरजा भागविणारे हे घटक म्हणजे संसाधने होय. पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी आणि जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. यापैकी पाणी म्हणजेच जल संसाधन हे सजीवांच्या गरजेपैकी सर्वात महत्त्वाचे व निकडीचे संसाधन म्हणजे साधन संपत्ती आहे. पाणी हे मानवाचेच नाही तर संपूर्ण जीवसृष्टीचे अत्यंत महत्त्वाचे साधन संसाधन किंवा साधन आहे. संपूर्ण सूर्यमालेत पृथ्वी हा असा एकमेव ग्रह आहे की ज्यावर पाणी व सजीवसृष्टी आहे. पृथ्वीला जलग्रह असे म्हणतात कारण पृथ्वीवरती एकूण क्षेत्रफळाच्या 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. पाण्यामुळे प्रदेशातील सांस्कृतिक चित्र बदलते. जलाशयाच्या ठिकाणी प्राचीन मानवी संस्कृतीचा उदय व विकास पाहायला मिळतो. मानवाच्या प्राथमिक गरजेपासून ते मानवाच्या सर्व क्रियाप्रक्रियामध्ये पाण्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ज्याप्रमाणे मानवाला पाण्याची नितांत गरज असते, त्याचप्रमाणे वनस्पती व पशुपक्षी यांनाही पाण्याची गरज असते. जलसाधन संपत्तीचे महत्त्व आपण यावरूनच ओळखू शकतो. आपल्याला या सर्व पार्श्वभूमी जलसाधन संपत्तीच्या संदर्भात पाहिल्यानंतर प्रत्यक्ष आपल्याला जलसाधन संपत्तीचे महत्त्व अभ्यासायचे आहे. आपण आत्ताच साधन संपत्तीचे पार्श्वभूमी पाहत असतानाच या सर्व गोष्टींचा अप्रत्यक्षरित्या उल्लेख केलेला असला तरी आपल्याला एक एक मुद्दा या ठिकाणी पाहायचा आहे. सर्व सजीवासाठी आपण पाहतो की फक्त मानवासाठीच ही साधन संपत्ती आहे असं नाही, तर सर्व सजीवांची साधन संपत्ती म्हणून सुद्धा या जलाकडं किंवा पाण्याकडं पाहिलं जातं. मित्रांनो, जसं आपल्याला पाण्याची गरज आहे तसंच इतर पशु पक्षी प्राणी या सर्वांना सुद्धा पाण्याची गरज आहे. आज आपण पाहतो की पृथ्वी हे चैतन्यमय आहे. या चैतन्यमय पृथ्वी असण्याचं किंवा
जलमय ग्रह असण्याचं जे काही महत्त्व आहे त्यामध्ये पाण्याचा जो काही रोल आहे किंवा पाण्याची जी काही भूमिका आहे चैतन्यमय जीवनाच्या पाठीमागं ही अत्यंत महत्त्वाची आहे. पाणी म्हणजे जीवन असं म्हटलं जातं ते याच अर्थानं मित्रांनो. पाणी जर नसेल तर त्या ठिकाणी संपूर्ण जीवन हे वृक्ष होऊन जातं, संपूर्ण जीवन हे वाळवंटीमय होऊन जातं, संपूर्ण जीवन हे कोरडं होऊन जातं. जसं आपण वाळवंटामध्ये पाहतो की त्या ठिकाणी पाण्याच्या अभावामुळं तिथं वनस्पती नाही आहे, प्राणी नाही आहे, फक्त रेती आणि रेतीच आपल्याला पाहायला मिळते. अशा वृक्ष सहारा वाळवंटासारखं आपल्याला संपूर्ण पृथ्वीचा ग्रह पृथ्वी ग्रह पाहायला मिळाला असता. आणि पृथ्वीवरती कसल्याही प्रकारचं तुम्हाला सजीवसृष्टी पाहायला मिळाली नसती. हे पाणी आहे म्हणून सर्व सजीव आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याच्यामध्ये प्राणी असतील, वनस्पती असतील, सूक्ष्म जीव असतील, या सर्वांचा समावेश होतो आणि हे सर्व पाण्यावरती अवलंबून आहेत. किंवा या सर्वांची म्हणजे प्राणी, वनस्पती व सूक्ष्म जीव या सर्वांची एक महत्त्वपूर्ण साधन संपत्ती म्हणजे जलसाधन संपत्ती आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. यानंतर आपण मानवी जीवनासाठी प्रत्यक्ष पाहिलं तर मानव हा सुद्धा इतर प्राण्यांच्या मध्येच मोडतो, परंतु त्याच्या अधिकच्या बुद्धिमत्तेमुळं मानवाचा आपण स्वतंत्ररित्या अभ्यास करीत आहोत. त्याची स्वतंत्र अशी दखल घ्यावी लागते. याचं कारण मित्रांनो की त्याच्या अधिकच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती तो आपल्या सीमित असणाऱ्या परिसंस्थेला पार करून गेलेला आहे आणि इतर असणाऱ्या परिसंस्थांमध्ये तो ढवळाढवळ करीत आहे किंवा इतर असणाऱ्या परिसंस्थांची किंवा साधन संपत्तीची ती वाताहत लावत आहे, ऱ्हास करत आहे, उपभोग घेत आहे. आणि हा उपभोग घेत असताना तो त्या साधन संपत्तीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे याकडेही दुर्लक्ष करतो किंवा ती साधन संपत्ती संपुष्टात आलेली आहे हेही तो दुर्लक्षित करतो. अशा ह्या बुद्धिमान म्हणायचं का विकृत बुद्धिमान म्हणायचं, अशा या मानवी जीवनासाठी सुद्धा पाणी हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. यासाठी मित्रांनो मी तुम्हाला अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे पाण्याशिवाय काय किंवा पाण्याशिवाय कोणता उद्योग, पाण्याशिवाय कोणती ॲक्टिव्हिटीज, कोणती क्रिया आपण सांगा. आपण यावरती विचार केलेला आहे, यावरती आपण मंथन केलेलं आहे, यावरती आपण चिंतन केलेलं आहे आणि आपण अशा निष्कर्षाप्रत आलो आहोत की पाण्याशिवाय कोणतीही मानवाची ॲक्टिव्हिटीज होऊ शकत नाही किंवा पाण्याशिवाय कोणताही मानवाचं पाणसुद्धा हलत नाही किंवा अत्यंत लहानातली लहान असणारी क्रिया सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही. हे या निष्कर्षाप्रत आपण येऊन पोचलेलो आहोत. उदाहरणार्थ सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत मानवाच्या असणाऱ्या जे काही छोट्या मोठ्या गरजा आहेत, मग त्या अन्न असतील, वस्त्र असतील, निवारा असतील किंवा अन्न बनवण्याची प्रक्रिया असेल किंवा आंघोळीची प्रक्रिया असेल, मुखमार्जनची प्रक्रिया असेल किंवा आपण दैनंदिन जी काही भांडी कुंडी असतील किंवा त्याचं असणारं पशुपालन असेल, त्याची असणारी शेती असतील, त्याचं असणारे उद्योगधंदे असतील, त्याचे असणारे व्हेकल्स असतील, या सर्व गोष्टींच्या पाठीमागं पाणी हे आहेच आहे. पाण्याशिवाय कोणती वस्तू बनू शकते याच्यावरती जर आपण विचार केला मित्रांनो तर पाण्याशिवाय काहीही नाही हे तुम्हाला लक्षात येईल असं आपण या ठिकाणी म्हणूया. आणि म्हणजेच आपण मानवी जीवनासाठी सुद्धा जलसाधन संपत्ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. यानंतर पहा मृदेच्या निर्मितीसाठी, मृदा म्हणजे माती, माती म्हणजे माता, हे आपण या ठिकाणी पाहणं किंवा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जेव्हा निसर्गातील अशा या छोट्याशा वाटणाऱ्या किंवा क्षुल्लक अशा वाटणाऱ्या गोष्टींचं आपल्याला महत्त्व कळतं
तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण या संदर्भात आपण गंभीर होऊ आणि या वस्तूंची आपण अधिक चांगल्या प्रकारे जोपासना संवर्धन करू असं तज्ज्ञांचं मत आहे. मृदेच्या निर्मितीसाठी मित्रांनो लाखो वर्ष लागतात. मृदा ही जी काही तयार होते ही तयार होत असताना ऊन, वारा, पाऊस या जे काही बाह्यकारक आहेत या बाह्यकारकांच्या माऱ्यामुळं आपल्याला मातीची निर्मिती झालेली पाहायला मिळते. प्रथम आपण जे काही दगड आहेत या दगडावरती ऊन, वारा, पाऊस यांचा मारा होऊन यापासून त्या दगडांचे पापुद्रे सुटतात आणि पुन्हा त्या पापुद्र्यापासून हळूहळू लहान लहान कण होत त्याची माती बनत जाते. यासाठी लाखो वर्ष लागतात. यामध्ये ऊन, वारा, पाऊस हा जो काही पाऊस आहे तो जल आहे, हा म्हणजेच मृदेच्या निर्मितीमध्ये या असणाऱ्या जलाची जी काही योगदान आहे हे महत्त्वाचं आहे. या पावसामुळं, पडणाऱ्या पावसाच्या थेंबामुळं किंवा या पावसाच्या पाण्यामुळं या मृदेची निर्मिती होण्यासाठी मदत होत असते. किंवा आपल्याला असंही म्हणता येतं निर्मिती झाल्यानंतर या मातीमध्ये जी काही आर्द्रता आहे ती आर्द्रता म्हणजे पाणीच असते आणि या आर्द्रतेच्या जोरावरती आपली शेती किंवा नैसर्गिक वनस्पती फुलताना पाहायला मिळते. हेही आपण या ठिकाणी विसरून चालणार नाही. यानंतर मित्रांनो आपण पाहूया की वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी सुद्धा पाण्याची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे किंवा महत्त्व आहे. आपण बघतो की वनस्पती ही स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करते आणि या प्रक्रियेमध्ये मित्रांनो वनस्पती विशेषतः सूर्यप्रकाशाची मदत घेते आणि त्याच प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये सूर्यप्रकाश आणि पाणी आणि जमिनीतील असणारं जी काही पोषण द्रव्य यांच्या साह्यानं मित्रांनो वनस्पती काय करत असते तर स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असते. म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्याच्या या प्रकाश संश्लेषण ज्याला इंग्लिशमध्ये आपण फोटोसिंथेसिस असं म्हणतो, या प्रक्रियेमध्ये सुद्धा पाण्याची जी काही भूमिका आहे मित्रांनो ही पाण्याची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि यानंतरचा जो मुद्दा या ठिकाणी दिला आहे वनस्पती व प्राण्यांच्या शरीरात पोषण द्रव्य पोहोचवण्यासाठी. मित्रांनो आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, वनस्पती असू द्या किंवा प्राणी असू देत यांच्या शरीरामध्ये जी काही पोषण द्रव्य असतात ही पोषण द्रव्य पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी एक द्रव पदार्थ दिसतो किंवा जेल दिसते किंवा लिक्विड दिसतं असं आपण म्हणतो. ते सर्व म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये पाण्याचा भाग हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि हे पाणीच या प्राण्यांच्या शरीरात किंवा वनस्पतीच्या शरीरामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतं. आपण पाहतो की मानवाच्या शरीरामध्ये रक्त असतं, या रक्तामध्ये महत्त्वपूर्ण काय असतं पाणी असतं किंवा आपल्या शरीरामध्ये जी काही इतर पेशीद्रव्य असतात ते पाणीच असतं. आपल्या मुखामध्ये आपलं अन्न पचवण्यासाठी आवश्यक असणारी जी काही लाळ असते त्या लाळेमध्ये सुद्धा पाणीच असतं. जठरामध्ये जे काही अम्ल असतं त्या अम्लामध्ये सुद्धा पाणीच असतं. डोळ्यामध्ये जे काही द्रव असतं ते द्रव म्हणजे सुद्धा पाणीच असतं. अशा प्रकारे इतर प्राण्यांच्या शरीरामध्ये सुद्धा पाण्याचा रोल हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. त्याचबरोबर प्राण्यांच्या बरोबरच वनस्पतीच्या शरीरामध्ये सुद्धा पाणी हे अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतं असं आपण म्हणू शकतो. किंबहुना पाणी आपल्या शरीराला लागणारी ऊर्जा किंवा पोषण द्रव्य पोचवण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतं असं आपण या ठिकाणी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. लक्षात घ्या. याचं उदाहरण पोषण द्रव्य पोचवण्याची भूमिका पाणी पाडतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे मित्रांनो जेव्हा आपण आजारी पडतो, आपण दवाखान्यात जातो, आपण अत्यंत अशक्त असतो तेव्हा मित्रांनो आपल्याला डॉक्टर सलाईन लावतो तेव्हा ते सलाईन म्हणजे आपल्याला माहीत आहे की ते पाणीच असतं.
ग्लुकोजचं पाणी असतं आणि ते ग्लुकोज युक्त पाणी काय करतं, आपल्या शरीराला ग्लुकोज म्हणजेच पोषण द्रव्य पोचवतं आणि आपल्याला हुशारी वाटते, फ्रेश वाटतं, उत्साहित वाटतं. तशाच प्रकारे नैसर्गिकरित्या सुद्धा शरीरामध्ये पोषण द्रव्य पोचवण्यासाठी पाणी हे अत्यंत महत्त्वपूर्ण काम करीत असतं. यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान नियंत्रित करण्यासाठी सुद्धा मित्रांनो पाणी हे अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत असतं, असं आपण या ठिकाणी म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आपण बघतो की पृथ्वीचं जे काही वातावरण आहे, पृथ्वीचं वातावरण किंवा पृथ्वीचं जे काही तापमान आहे हे मानवी जीवन सुसह्य किंवा प्राण्यांचं आपण किंवा सजीवसृष्टी जी काही सजीवसृष्टीमध्ये जे काही चैतन्य आहे ते चैतन्य अबाधित राहण्यासाठी अत्यंत योग्य आहे. हे जर तापमान वाढत गेलं तर मानवी जीवन तसंच सजीवसृष्टी धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मित्रांनो या असणाऱ्या पृथ्वीचं जे काही तापमान आहे ते तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी पाण्याची जी काही भूमिका आहे ही पाण्याची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असते. कधीतरी आपल्याला असंही वाटत असतं की निसर्गानं किती आपल्यावरती अन्याय करून ठेवलेला आहे. 71% भूभागावरती पाणी आहे तर 29% भूभागावरती फक्त जमीन आहे आणि या जमिनीचा आपल्याला जो काही वापर आहे तो वापर मर्यादित आहे, कारण जास्तीत जास्त भूभाग हा पाण्याखाली गेलेला आहे आणि माणसांना वापरासाठी फक्त 29% भूभाग राहतो असे आपल्याला कधीतरी काय वाटते, खंत वाटते. परंतु मित्रांनो निसर्गाची जी काही योजना असते ही योजना अत्यंत परिपूर्ण असते, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी असत नाही हे आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. हे 71% भाग पाण्यानं व्यापलेला आहे. म्हणून तर मित्रांनो जास्तीत जास्त ह्या पाण्यामुळं काय होतं की या पृथ्वीच्या असणाऱ्या पृष्ठभागाचं जे काही तापमान आहे ते तापमान नियंत्रणात राखण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका हे पाणी निभावत असतं किंवा पाण्याचा रोल जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतं. या पृथ्वीच्या यानंतर आपण वातावरणाच्या दृष्टिकोनातून असं म्हटलेलं आहे, या पृथ्वीच्या सभोवताली आपण बघतो की एक वातावरणाचं आवरण आहे. वातावरण म्हणजे काय हे आपण या ठिकाणी या निमित्तानं अगोदरही आपण अभ्यासलेला आहे, परंतु या निमित्तानं आपण उजाळा म्हणून आपण पाहूया. वातावरण म्हणजे पृथ्वीच्या सभोवताली असणारं जे काही हवा, बाष्प आविष्कार आणि धूलिकण यांचं जे काही वेष्टन किंवा आवरण आहे याला वातावरण असं म्हणतात. आणि हे वातावरण मित्रांनो पृथ्वीच्या असणाऱ्या जे काही गुरुत्वाकर्षण आहे या गुरुत्वाकर्षणामुळं टिकून राहिलेलं आहे. तर या वातावरणामध्ये जे काही एक घटक आहे, 3 घटक मी आता आपल्याला सांगितले, त्या 3 घटकामध्ये एक वायू आहे, दुसरा पाणी किंवा जल आहे, तिसरा धूलिकण आहे. तर यामध्ये सुद्धा हे जे काही पाणी आहे हे पाणी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जसं पाणी भूपृष्ठावर आहे तसंच पाणी भूपृष्ठाच्या खाली आहे आणि तसंच पाणी ते भूपृष्ठाच्या वरती आणि भूपृष्ठाच्या बाहेर जसं हवेमध्ये वातावरणामध्ये सुद्धा आहे आणि हे बाष्पाच्या स्वरूपामध्ये आहे. म्हणून याला आपण बाष्प आविष्कार असं सुद्धा म्हणतो. किंबहुना पाणी हे मित्रांनो जलचक्राच्या स्वरूपात तिन्ही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती, पृथ्वीच्या खाली, पृथ्वीच्या अंतर्गत भूपृष्ठामध्ये आणि पृथ्वीच्या भूपृष्ठाच्या वरती म्हणजेच अवकाशात सुद्धा हे पाणी वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि या पाण्याची जी काही विशेषता, जी काही आविष्कार आहेत हे आविष्कार वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामध्ये पाण्याचं एक महत्त्वपूर्ण एक चक्र सुद्धा आहे, त्याला आपण जलचक्र असं म्हणतो. या जलचक्रामध्ये आपण बघतो की पाणी खाऱ्या पाण्यापासून त्याचं गोड्या पाण्यात रूपांतर करण्यासाठी आपल्याला सूर्यकिरणं मदत करत असतात. या सूर्यकिरणांच्या पासून हे पाणी जलरूपी पाणी वायुरूपामध्ये रूपांतरित होतं आणि वायुरूपामध्ये पाणी वरती अवकाशामध्ये जातं आणि त्या ठिकाणी काय होतं की पुन्हा थंड हवामानामुळं त्याचं सांद्रीभवन होतं. त्या सांद्रीभवनामुळं
त्या वातावरणामध्ये असणारे जे काही धूलिकण आहेत यांच्या मदतीमुळं त्या ठिकाणी ढग तयार होतात आणि हे ढग आपल्याला भूपृष्ठावरती वृष्टी करतात आणि भूपृष्ठावरती पडलेलं पाणी पुन्हा ओहोळ, ओढा, नाला, नदी यामार्फत पुन्हा जाऊन ते समुद्राला मिळतं. अशा प्रकारे हे जलचक्र पूर्ण होतं. हे सुद्धा जलचक्र जे आहे हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यामुळं प्राण्यांची, सजीवांची जी काही पाण्याची जी काही गरज आहे ती गरज पूर्ण होते. त्यामध्ये वातावरणात असणारं जे काही पाणी आहे या पाण्याचा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण रोल असतो, भूमिका असते. आणि यानंतर मित्रांनो शेवटी राहतं ते पर्यावरण. अर्थात वरील सर्व अभ्यास केल्यानंतर पर्यावरण त्याच्यामध्ये येतं आणि येतच. याचं कारण मित्रांनो पर्यावरण म्हणजेच काय असतं तर आपल्या सभोवतालची परिस्थिती असते. आणि आपल्या सभोवताली काय आहे याचा जर आपण विचार केला तर आपल्या सभोवताली आहे मित्रांनो प्राणी आहेत, वनस्पती आहे, सूक्ष्म जीव आहे किंवा वातावरण आहे. हे संपूर्ण मिळून पर्यावरण बनतं आणि या पर्यावरणाचं महत्त्व सुद्धा पाण्यामुळं अबाधित राहतं. किंवा असं आपण ही म्हणू शकतो की या पर्यावरणाचं असणारं जे काही संतुलन आहे ते संतुलन या पाण्यावरतीच अवलंबून आहे असं आपण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. या सर्व गोष्टीमुळं आपल्याला जे काही पाण्याचं महत्त्व आहे ते महत्त्व या ठिकाणी मित्रांनो कळून आलेलं आहे किंवा समजलेलं आहे असं मी या ठिकाणी गृहीत धरतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.